मंडळी, मदखेड तालुक्यातील जवळा मुरारा या छोट्याशा गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. आणि सुरुवातीला जी घटना आत्महत्या की घातपात यावरून प्रश्नचिन्ह निर्माण करत होती, ती आता थेट दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर झालेल्या आत्महत्येचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 25 डिसेंबर गुरुवार सकाळची वेळ. गावात दररोजच्या प्रमाणे दिवस सुरू होतो. जवळा मुरारा गावात राहणारे रमेश लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई लखे हे दोघे आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आले. त्याच वेळी गावापासून काही अंतरावर असलेल्या मुगड रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पटरीवर त्यांचे 2 मुलं उमेश लखे आणि बजरंग लखे यांचे मृतदेह सापडले. एकाच कुटुंबातील 4 मृत्यू. संपूर्ण गाव हादरून गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडे वळालं. राधाबाई लखे या अत्यंत धार्मिक महिला होत्या. त्या दररोज पहाटे मंदिरात पूजा करायला जात असे. मात्र त्या दिवशी त्या मंदिरात आल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर गावातील काही महिलांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. घराचं दार उघडलं आणि आत पाहिल्यावर जो काही प्रसंग दिसला त्याने त्या महिलांच नव्हे तर संपूर्ण गाव हादरून गेलं. रमेश लखे आणि राधाबाई लखे घरात मृत अवस्थेत सापडलेल्या होत्या. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घरात आई-वडील मृत आणि मुलं कोठेच नाहीत. काही वेळातच बातमी मिळाली की मुगड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे खाली आलेल्या 2 मृतदेह आढळून आले आहेत. ते मृतदेह उमेश आणि बजरंग यांचेच असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे एकच प्रश्न उभा राहिला, हे घातपात आहे की आत्महत्या आहे? पण तेवढ्यात या प्रकरणाला नवीन आकार आला. 4ही मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली. रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला होता. याचा अर्थ स्पष्ट होता की आई-वडिलांची हत्या झाली होती आणि तपास पुढे जाताच पोलिसांनी जो निष्कर्ष काढला तो अधिकच धक्कादायक होता. पोलीस तपासात असं समोर आलं की उमेश आणि बजरंग या दोन्ही भावंडांची आपल्या आई-वडिलांचा झोपेत गळा आवळून खून केला. आई-वडील झोपेत असताना कोणताही गोंधळ न करता दोघांनी एकत्र हा कृत्य केलं. यानंतर दोघांनी घर सोडलं. हत्या केल्यानंतर उमेश आणि बजरंग यांनी आपल्या दुचाकीवरून मुगड रेल्वे स्टेशन गाठलं आणि रात्री अंदाजे 1:30 ते 2:30 वाजायच्या सुमारास ते दोघे घरातून बाहेर पडले होते. यावेळी त्यांनी गावातील एका पानटपरी चालकाला उठवलं. त्यांच्याकडून सुपारीची पुडी घेतली आणि त्या पानटपरी चालकाला त्यांनी सांगितलं, "आम्हाला बाहेरगावी जायचं आहे," असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर काही वेळातच त्या दोघांनी रेल्वे खाली उडी टाकून आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. रमेश लके याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांना काही काळापूर्वी अर्धवायूचा झटका आला होता. त्यामुळे ते सतत आजारी राहत होते. कामधंदा बंद झाला होता. उपचाराचा खर्च वाढत चालला होता. घर चालवण्याची जबाबदारी मुलांवर आली होती. पण उमेश, बजरंग हे दोघेही फारसे कोणाच्या संपर्कात नव्हते. ना नोकरी, ना स्थिर उत्पन्न, घरात कर्ज, खर्च, आजारपण आणि भविष्याबद्दलची भीती हळूहळू त्यांच्या मनात घर करत होती. या प्रकरणी बराड पोलीस ठाण्यात उमेश आणि बजरंग लखे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरी दोघे आता हयात नसले तरी कायदेशीर प्रक्रियेनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पानटपरी चालकाची चौकशी केली आहे. तसंच इतर साक्षी, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावरील पुरावे तपासले आहेत. या घटनेमधील एक गोष्ट दिसते की माणसाला अडचण असेल तर माणूस कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच सखोल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.